नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हाऊस सखी स्वाती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. माझ्या सर्व मैत्रिणींना असं वाटतं की घरातील कामं लवकर व्हायला पाहिजेत. तसं तर सर्व प्रयत्न करतात, पण या गोष्टी जर रोज केल्या तर आपल्याला त्या कामांचं जास्त दडपण येणार नाही. एक म्हणजे आपल्याला जी आजच कामं करायची आहेत, त्याच कामांचा फक्त डोक्यात विचार करणे, बाकीच्या जास्त कामांचा विचार न करता आजची कामं यावरती जास्त लक्ष देणं. त्यानंतर वस्तू वापरली की लगेच जागेवर ठेवून द्यायची. त्यामुळं काय होतं, जास्त पसाराही होत नाही. पण ज्या वस्तू वापरतो त्या लगेच आपल्याला धुवून स्वच्छ करून ठेवता येणार असतील तर त्या आपण लगेच जागेवर ठेवून दिल्या पाहिजेत. त्यामुळं आपला पसाराही कमी होतो आणि आपल्याला तो जो काही एकदम सर्व पसारा आवरायचा आहे त्यातलं थोडं काम कमी होतं. मलाही सकाळी शाळेत मुलींना सोडण्याची, त्यांच्या शाळेची तयारी करण्याची सकाळची गडबड असते. परंतु या गोष्टी मला दिसल्या की लगेच करून टाकते. त्यामुळं माझं काम त्यांना शाळेत सोडेपर्यंतच अर्ध्याच्या वर पूर्ण झालेलं असतं आणि ते याच गोष्टींमुळं लवकर होतं. आणि नंतर मुलींच्या वेण्या वगैरे घालायच्या असतात. स्वयंपाक झाल्यानंतर, उठल्यानंतर जे काही मला घरात असं वाटतं की हे आता लगेच आवरलं पाहिजे, ते मी लगेच आवरून घेते. कारण समोर बघितल्यानंतर आपल्याला लगेच कळतं की ही वस्तू जागेवर ठेवली पाहिजे, की मग मी लगेच ती उचलते आणि त्यामुळं असा पसारा कमी होतो. नंतर करेन हा विचार कधी येत नाही मग मला. आणि स्वयंपाक झाल्यानंतर आपलं असं असतं की गॅस आणि सर्व काही नंतरच स्वच्छ करू, कारण एकदा सगळं काही स्वच्छ करता येईल. पण असं न करता आपला स्वयंपाक झाला की आपण गॅसवरून एक कापड फिरवून घेतलं पाहिजे. त्यामुळं काही सांडलं असेल तर ते लगेच एकदम स्वच्छ न करत बसण्यापेक्षा ते पुसून घ्यायचं. का तर आपण बाहेरून आलो किंवा कोणी जरी आलं तर ते आपल्याला छान वाटेल. त्यानंतर आपण स्वयंपाक करताना नाही म्हटलं तरी आपले हात थोडे का होईना या वस्तूंना लागतातच, ज्या की आपल्या रोजच्या वापराच्या असतात. मग असं थोडं आपलं काम झालं की कापड पुसून घेतलं किंवा आपल्याकडे स्वच्छ कापड असेल तर लगेच पुसून घेतलं तर ते डबेही स्वच्छ होतात आणि आपल्याला ते छानही वाटतं. एकदम काम करण्याचा किंवा एकदम किचन स्वच्छ करण्याचं वेळ वाचतो. रोज असं थोडंफार काम केलं म्हणजे आपलं किचनही छान राहतं. एकदम काढतानाही एवढा पसारा होत नाही. आणि माझ्या पिल्लांचं तर इथं थोडं ठेव, तिथं थोडं ठेव असं चालूच असतं. मग मला त्यांची एखादी वस्तू आणतानाच दिसतं की कुठं काय आहे. मग ते उचलून लगेच मी जागेवर ठेवते, कारण असंच थोडं काही ना काही त्या ठेवत असतात. मग त्या मी जागेवर ठेवते. कारण मुलं कोणती वस्तू त्यांच्या मनानुसार खेळायला घेतील ते कधीच काही सांगता येत नाही. अगदी पिनांपासून त्यांची सुरुवात असते. त्यानंतर जे काही कपडे असतील, जे धुतलेले असतील किंवा धुवायचे असतील ते आधीच वेगळे करून ठेवायचे. कारण धुवायचे कपडे बाजूला काढून ठेवले की कपडे धुवायला आपल्याला लगेच बरं पडतं आणि नंतर वेगळे असे धुण्याचे कपडे आपल्याला शोधावे लागत नाहीत. त्यामुळं तो एक वेळ आपला वाचतो आणि जे काही धुवून ठेवलेले कपडे असतात ते कपडे व्यवस्थित आपल्याला घडी घालूनही ठेवता येतात. त्यामुळं दोन्ही कपडे एकत्र होत नाहीत. मी शाळेतून सोडून आल्यानंतर फरशी न पुसता घर इतकं व्यवस्थित साधंच झालेलं आहे. असंच तुम्हीही करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्याची तयारी. थोडंफार उद्याच्या तयारीतली 1-2 कामं करून ठेवली म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला कोणत्याच कामाचं जास्त दडपण येत नाही. मी आज भाजीची तयारी करून ठेवली आहे. अशी भांडी वगैरे सर्व काही घासून ठेवलं. गॅस वगैरे सर्व पुसून व्यवस्थित ठेवला. त्यामुळं मला उद्या उठलं की छान काम करता येईल. अशाच घरगुती व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. नमस्कार.